नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या सरकारी योजनेवर जरा सविस्तर बोलूया. योजना आहे राष्ट्रीय पशुधन अभियान, म्हणजे नॅशनल लाईफ स्टॉक मिशन. आपल्याकडे ना याबद्दल काही लेख आणि माहिती जमा झाली आहे. त्यातून आपण जरा खोलात जाऊन बघूया. म्हणजे नक्की उद्देश काय आहे योजनेचा, कोणाला फायदा होतो आणि करायचं काय लागतं यासाठी, हे सगळं समजून घेऊ. कारण ही फक्त काहीतरी दूध किंवा मांस उत्पादन वाढवायची गोष्ट नाही असं दिसतंय. पशुपालकांचं उत्पन्न वाढवणं, ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणं, यावर पण भर आहे. हो, अगदी बरोबर. ही योजना खरं तर 2014 मध्ये सुरू झाली आणि मुख्य ध्येय आहे पशुधन क्षेत्राचा सर्वांगीण विकास. म्हणजे नुसतं उत्पादन नाही, तर आपल्या स्थानिक जाती आहेत ना, त्यांचं संवर्धन करणं. हो, ते महत्वाचं आहे. हां, चाऱ्याचा दर्जा सुधारणं, जनावरांना रोग होतात त्यावर नियंत्रण आणि खाजगी गुंतवणूक पण या क्षेत्रात यावी म्हणून प्रोत्साहन देणं. या सगळ्यामुळे होतं काय की ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक प्रकारची चालना मिळते, असं माहितीमध्ये दिसतंय. आणि मला इथे एक गोष्ट विशेष वाटली, की लाभार्थी कोण कोण असू शकतं याची यादी बरीच मोठी आहे. हो ना. म्हणजे फक्त मोठे शेतकरी नाहीत, छोटे अगदी सीमांत शेतकरी, बरोबर. महिला बचत गट, नवीन स्टार्टअप्स, म्हणजे अगदी नवीन कंपन्या पण. हो, स्टार्टअप्स आहेत, FPOs म्हणजे शेतकरी उत्पादक संघ आहेत आणि अगदी कुणी स्वतंत्र उद्योजक असेल तर तेही यात येऊ शकतात. अच्छा. आणि त्यांना मदत म्हणून सरकारकडून अनुदान मिळतं. हो, ते अनुदानाचं काय आहे, किती मदत मिळते? बरं, तर अनुदान कसं आहे? उदाहरणार्थ समजा गोठा बांधायचा आहे किंवा कुक्कुटपालन युनिट सुरू करायचं आहे, तर काही अटी आहेत, पण थेट 50% अनुदान मिळू शकतं. 50%? म्हणजे बरीच मदत झाली ही. हो. आणि मेंढी किंवा शेळी पालनासाठी पण आहे, साधारण 35% ते 50% एवढंच नाही, तर चारा उत्पादन किंवा त्या संबंधित काही नवीन उद्योग, स्टार्टअप सुरू करायचं असेल तर त्यासाठी पण 50% मदत आहे. हे 50% अनुदान ऐकायला तर खूप चांगलं वाटतंय. पण हे मिळवणं किती सोपं आहे की अवघड आहे? म्हणजे प्रक्रिया कशी आहे? काही आव्हानं वगैरे? हां, महत्वाचा मुद्दा आहे खरं तर. अर्ज करण्याची प्रक्रिया तशी सरळ आहे. म्हणायला गेलं तर सरकारी ऑनलाईन पोर्टल आहे, dhdd.nic.in, तिथून करता येतं. ओके. किंवा मग थेट जिल्ह्याचं जे पशुसंवर्धन कार्यालय असतं तिथेच जाऊन पण अर्ज करता येतो. पण यासाठी एक तपशीलवार प्रकल्प अहवाल लागतो, म्हणजे DPR. DPR म्हणजे नक्की काय असतं त्यात? म्हणजे तुमच्या व्यवसायाची संपूर्ण योजना, तुम्ही काय करणार आहात, कसं करणार आहात, खर्च किती येईल, उत्पन्न कसं मिळेल, हे सगळं मांडावं लागतं. आणि काही माहिती असं सांगते की विशेषतः लहान शेतकरी किंवा गटांसाठी हा अहवाल बनवणं थोडं आव्हानात्मक असू शकतं. अच्छा, म्हणजे पेपरवर्क महत्वाचं आहे, बरोबर? अगदी. आणि गरज असेल तर बँक कर्जाचा प्रस्ताव पण जोडावा लागतो. आणि आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ही जरी केंद्राची योजना असली ना, हो, तरी प्रत्येक राज्यात ती कशी राबवली जाते यात थोडा फरक असू शकतो, स्थानिक परिस्थितीनुसार. शिवाय यात नाबार्ड आहे. म्हणजे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक. हो, नाबार्ड आणि राज्य सरकारचं पशुसंवर्धन विभाग यांचा पण सहभाग असतो. त्यामुळे अर्ज करण्याआधी आपल्या भागातल्या संबंधित ऑफिसमध्ये जाऊन नक्की चौकशी करणं जास्त फायद्याचं ठरतं. बरोबर. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर राष्ट्रीय पशुधन अभियान ही पशुपालकांसाठी आणि जे नवीन उद्योजक या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांच्यासाठी एक चांगली संधी नक्कीच आहे. निश्चितच. सरकारी अनुदानाचा फायदा घेऊन व्यवसाय वाढवता येईल किंवा नवीन सुरू करता येईल. अगदी. या योजनेतून फायदे मिळतातच. म्हणजे उत्पन्न वाढतं, पशुधन व्यवस्थापन सुधारायला मदत होते, स्थानिक पातळीवर रोजगार मिळतो. हे सगळं महत्वाचं आहे या क्षेत्रासाठी. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. काय? ही जी योजना आहे यात केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, नाबार्ड आहे, खाजगी उद्योजक पण आहेत. या सगळ्यांच्या समन्वयातून ही योजना वेगवेगळ्या राज्यांमध्ये, जिथे स्थानिक गरजा वेगळ्या आहेत, आव्हानं वेगळी आहेत, तिथे अगदी तळागाळापर्यंतच्या पशुपालकांपर्यंत कशी पोहोचेल आणि पोहोचवताना काय आव्हानं येऊ शकतात याचा विचार करायला हवा. कारण योजनेचं यश बऱ्याच अंशी या स्थानिक पातळीवरच्या अंमलबजावणीवर अवलंबून असणार आहे. अगदी बरोबर मुद्दा मांडलाय. यावर नक्कीच विचार व्हायला हवा.